पीक कर्ज वाटपासाठी जनतेला केलं आमदार अभिजित पाटील यांनी आवाहन। कोरडवाडीत पार पडली जिल्हा बँकांची आढावा बैठक। माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी माढा पंचायत समिती कोरडवाडी येथे सर्व नॅशनल सहकारी व जिल्हा बँकेची आढावा बैठक घेतली। यावेळी ज्या बँका पीक कर्ज, शैक्षणिक कर्ज, अण्णासाहेब पाटील महामंडळ, ओबीसी महामंडळ, मुद्रा कर्ज अशा अनेक योजनेच्या कर्ज वाटपासाठी सर्व बँकेचे अधिकारी उपस्थित होते। आमदार पाटील बोलताना म्हणाले की बँकेने ग्राहकांचे 50% पेक्षा कमी उद्दिष्ट पूर्ण केले नसल्याचं दिसून आलं असून नॅशनल सहकारी आणि जिल्हा बँकेकडून मागेल त्याला कर्ज दिलं जाईल, परंतु शेतकरी ग्राहक आमच्यापर्यंत कर्ज मागणीसाठी येत नसल्याचं अधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत सांगितलं। पीक वाटप कर्ज वाटपासाठी कसलीही अट नसून सर्वांनी योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन करत आहेत। शेतकऱ्यांना कर्ज वाटप वेळेत आणि कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या। ग्राहकांनी बँकेला संपर्क करून कर्ज मागणी करावी जेणेकरून सुलभता येईल असं आवाहन आमदार अभिजित पाटील यांनी केलं आहे। यावेळी ज्येष्ठ नेते विलासबाप्पा देशमुख, जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, माणिक लांडे, दिनेश जगदाळे, विलास देशमुख, प्रमोद कुटे, निलेश पाटील, शिवाजी पाटील, भाऊसाहेब महाडिक, आबा साठे, ऋषिकेश तांबेले, दयानंद जाधव, शाहनवाज शेख, तुषार बारबोले आदी जण उपस्थित होते। ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा। बातमी आवडल्यास बातमीला हाईप देखील करा, शेअर देखील करा। आपण सगळ्यांनी अर्ज करावा। ज्या ठिकाणी कर्ज मिळत नाही असं त्या ठिकाणी मला कळवावं, त्याला आपण कर्ज देण्याची सोय करू। आणि जे शेतकरी क्रॉप लोन आहे त्याला कुठेही सिव्हिलची अट नाही, सिव्हिल बघितलं जात नाही, तरी अशा शेतकऱ्यांचं ज्याचं कर्ज त्या ठिकाणी मिळत नाही अशांचा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी संपर्क करावा। आपण आपापल्या बँकेत जावं, कर्ज मागणी करावी। कर्ज नाही दिलं तर त्या ठिकाणी आमच्याशी ऑफिसशी संपर्क करावा। आम्ही ते कर्ज मिळवून देण्यासाठी पुढच्या काळामध्ये आपण त्याचा पाठपुरावा करू। आता पुन्हा ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याची बैठक घेणार आहे। त्याच्या आधी आपल्याला कर्ज नाही मिळालं तर आपण त्यासाठी जाब विचारू। आपण त्या ठिकाणी सर्वांनी कर्जाचा लाभ घ्यावा आणि ज्यांना कर्ज देत नाही त्यांनी संपर्क साधावा।